नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती एग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. एखादा अभिनेता किंवा कलाकार सिनेमातल्या पात्राला जिवंत करतो किंवा भूमिकेमध्ये प्राण भरतो असं आपण म्हणतो. तसंच त्या रंगमंचाला, सिनेमातल्या सेट्सना जिवंत करण्याचं, निर्जीव लाकडांमध्ये, वस्तूंमध्ये प्राण भरण्याचं काम कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई करतात. लहानपणापासूनच रंगांमध्ये रमणाऱ्या नितीन देसाईंचं बालपण अगदी टिपिकल मध्यमवर्गीय वातावरणात गेलं. नंतर कलेचं ठरवून घेतलेलं शिक्षण, वयाच्या 21व्या वर्षीच काढलेली कलर लॅब, तमस मालिकेपासून सुरू झालेली कारकीर्द आणि आता 50 एकरात पसरलेल्या एनडी स्टुडिओचं साम्राज्य. नितीन देसाईंचं आयुष्यसुद्धा सिनेमाच्या कथेला शोभेल असंच काहीच आहे. देवदासचे अतिभव्य सेट्स किंवा लगान सिनेमातलं भुजमधलं ब्रिटिशकालीन गाव किंवा मग जोधा अकबरमधली डोळे दिपवणारी महालांची श्रीमंती, नितीन चंद्रकांत देसाईंचं कला दिग्दर्शन सिनेमातल्या सेट्समधनं आपल्याला लार्जर दॅन लाईफ दृश्यांचा अनुभव देतं. त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जतच्या भव्य दिव्य इंडी स्टुडिओमध्ये गेलं की हातात टाईम मशीन आल्याचा फील येतो, कारण ते हिंदी सिनेसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास ताजा होतो. त्यामुळे आपल्या कलेच्या जोरावर यशाची शिखरं गाठणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांच्याशी आपण संवाद साधूया आणि मनमोकळ्या गप्पा आज कट्ट्यावरती मारूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. आपण गणेशोत्सवात बोलतोय आणि गणपती कलेची देवता आहे आणि त्यामुळं तुमचं त्या काळामध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये येणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पण त्या सगळ्या बाकीच्या गोष्टींच्या बद्दल बोलण्यापूर्वी सगळ्या महाराष्ट्राला जो प्रश्न पडलेला आहे तो तुमच्या बदललेल्या रुपड्याचा. ती ही काय भानगड आहे? तुम्ही अशी दाढी का वाढवताय? म्हणजे काही तुम्ही नवस वगैरे केलेले आहे का? दुसरं तुम्ही नरेंद्र मोदींचं अनुकरण म्हणून हे करताय का बाबूराव पेंटरांच्या सारखं तुम्ही म्हणजे त्यांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून हे करताय? आणि हे सगळं आत्ताच का करताय? सर्वप्रथम सगळ्यांचं नमस्कार. सगळ्या रसिक बापांना ह्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला खरंच धन्यवाद म्हणायचं आहे, कारण गणपतीच्या वेळात जे कलेचं आराध्य दैवत आहे त्याच वेळात मला आज या कट्ट्यावरती, कारण मी प्रचंड फॅन आहे या कट्ट्याच्या, ज्या पद्धतीने तुम्ही सगळे ह्या कट्ट्याला साजवलेत. तर आमच्यासारखे लोक येऊन मन मोकळे गप्पा मारतात आणि त्यातनं सगळं काय बोलतात. त्यातनंच जर का दाढीचं विचारायला आलं तर गंमत अशी झाली की 9 मे 1987ला मी पहिल्यांदा चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. फिल्म सिटीमध्ये मी तमसच्या सेटवरती गेलं असताना त्या सेटमध्ये मी एवढा वाहून गेलो की 13 दिवस 13 रात्र मी तिथेच होतो. आई शोधते मुलगा गेला कुठे. पण मग फिल्म सिटीच्या त्या ऑपरेटरकडे 56 फोन यायचे. तिची आईच ती ना. मग मी जाऊन तिला सांगितलं, नाही आई, माझं आयुष्य मला इथे सापडल्यासारखं झालं आहे आणि मी आता ह्या विश्वामध्ये स्वतःला झोकून. सेट कुठं होता? तो फिल्म चित्रनगरीत होता, गोरेगावला. आणि मला अजूनही आठवतं राजीवजी की पहिला जो मी वॉक केलो त्या चित्रनगरीच्या त्या ह्याच्यातनं, मी राहायला मुलुंडला होतो. 398 पकडून 2 किलोमीटर चालून फिल्म सिटीमध्ये गेलेलो. आणि गेल्यानंतर मग मला असं वाटलंच नव्हतं की हे माझं आयुष्य तिथे घडणार आहे. पण ते तुम्हाला स्वतंत्रपणानं काम दिलं होतं त्याचं? ते मी नितीश रॉय म्हणून जे कला दिग्दर्शक होते, कारण मी जेव्हा माझ्या म्हणजे कमर्शियल आर्टची डिग्री घेऊन जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा वडिलांनी 2.5 लाखाचं कर्ज काढून देऊन पहिली कलर लॅब केली, कारण मला 9 ते 6 हा प्रकार जमत नव्हता. आणि त्या ह्याच्यातनं जेव्हा मी ती कलर लॅब घेतल्यानंतर, ती केल्यानंतर फोटो काढणं, स्टील्स काढणं आणि मोठमोठे ब्रोमाइड मारणं हा माझा 6 महिन्याचा अगदी म्हणजे व्यस्त असलेला शेड्यूल असताना मला एकदा नितीश रॉयचे फोन आले आणि त्यांनी कुठल्या तरी पॅलेसमध्ये अंडरओव्हर असे रोल काढलेले आणि माझी कलर लॅब मॅन्युअल असल्यामुळे त्यांनी मला ती संधी दिली. आणि त्या संधीचा पुरा फायदा मला उठवता आला, कारण ते ज्या पद्धतीने मी त्यांना काम कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये आणि अत्यंत किफायतशीरपणे केल्यानंतर ते इम्प्रेस झाले. आणि ते म्हणाले, तेरा टॅलेंट इधर तू क्यों वेस्ट कर रहा है, तू फिल्म सिटी में क्यों नहीं आता है. तर तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या काळात म्हणजे जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा आईवडिलांना शक्यतो आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील, आणि वडील बँकेत होते तर काही नाही तर बँकेत जावं असं असायचं.
कला हा तेव्हा असा काही व्यवसाय असेल किंवा त्यातनं काही आपलं आयुष्य बनवू शकेल असं साधारण कल्पना जर तुम्हाला ती बॅकग्राऊंड नसेल तर जर ती बॅकग्राऊंड नसेल तर. आणि मी पहिलाच कलाक्षेत्रात आलेला आणि चित्रपटसृष्टी जातो म्हटल्यावरती तर आमच्या घरातल्या सगळ्यांचाच भोवया वरती गेलेलं की ऐकता कलाकार झाला आणि आता तिकडे. पण मी माझ्या आईवडिलांना नेहमी, म्हणून मी नितीन चंद्रकांत देसाई लावतो, कारण त्या काळात माझ्या वडिलांनी आईनी एक मोठा धाडसी निर्णय घेतला की तू चित्रपटसृष्टीत जातोयस, तू तुझ्या हिमतीने तू कलाकार आहेस. कारण मी शाळेपासनं कॅमलिनच्यापासनं ती सगळी जेवढी कॉम्पिटिशन होतं त्याच्यात गोल्ड मेडल किंवा पहिलं पारितोषिक मिळवण्याची, म्हणजे मी बॅडमिंटन खेळायचं तरी जे स्कूल ऑफ आर्टची गोल्ड मेडल मला होती. तर तशा पद्धतीची एक प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना माहिती आहे की हा करेल तर चांगलं करेल आणि त्यांनी तो विश्वास ठेवला. आणि दुसरं माझ्या बायकोनी आणि मुलांनी मला असं सहकार्य दिलं की मी तुम्हाला सांगतो की 9 मे 1987 नंतर कोरोना, आता 33 वर्षापर्यंत मी कधी आयुष्यात घरीच नव्हतो. माझी मुलं कधी मोठी झाली, माझं कसं, ते सगळं क्रेडिट बायकोचं, आईचं, माझ्या बहिणीचं आणि सगळ्या माझ्या परिवाराचं, काकांनी आणि मला स्टुडिओत. कारण दिवस रात्र ते 13 दिवस रात्र मी घरात बाहेर असायचो. आणि ते करता करता पहिला ब्रेक लागला आणि मग तुम्ही जसं मगाशी म्हणालात ही दाढी तेव्हा उगवली गेली. काहीतरी आयुष्यात करत राहायचं हा ध्यास असल्यामुळे मी जेव्हा काहीच करू शकत नाही आहे आणि आपल्याला लॉकडाऊननी थोपलं गेलेलं आहे आणि घरात आहे, मग मी काय केलं की माझे सगळे, म्हणजे गोविंद नीलांबरोबर, शांबे निगलांबरोबर जेवढे माझे दिग्दर्शक होते त्या सगळ्यांबरोबर बोलायला सुरुवात केली. आणि त्या बोलता बोलता स्वतःला हरवून गेलो आणि परत दाढी वाढली. दाढी वाढल्यानंतर माझा मुलगा एलेला राहतो, तर कान तिकडनं म्हणाला की बाबा दाढी मला येत नाही आहे, तुम्हाला आली आहे, छान वाटते. तर ती ठेवल्यानंतर मग काय झालं की आत्ताचं जे सोशल मीडिया आहे त्याचा मीटर दाढीकडे जास्त जायला लागलं. आणि मग मी पाहिलं की जसं तुम्ही म्हणालात की बाबुराव पेंटर हे माझ्या दृष्टीने आराध्य दैवत आहेत. त्यांचा अवॉर्ड माझ्या समोरच असतो नेहमी. त्यांच्याबद्दलचा जो जीवनगौरव कोल्हापूरमध्ये मला अवॉर्ड मिळाला आणि तो अवॉर्ड मी समोर ठेवतो. मग जसं सडवलकर साहेब आहेत, बाबासाहेब आहेत पुरंदरे, ही सगळी इन्स्पिरेशनची लोक आहेत आणि त्यांनी पण ते तप करताना, पण मी असं कुठलं काही नवस नाही आहे किंवा तप नाही आहे. मी काम करून विश्व निर्माण करणारा माणूस आहे की त्याच्यात हां देवळाची पण तेवढीच सेवा करतो. लालबागचा राजा असो किंवा बाबूगेनू असो किंवा कोकणात आपल्या गणपतींचं एकही वर्ष नाही. नितीनजी, मला तुमचं सगळं करिअर ना म्हणजे जवळून बघितलंही आहे, त्यामुळे मला कायम कुतूहल आणि खूप कौतुकही वाटतं की मुलुंडमध्ये एकदम टिपिकल मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा, ज्याला घरचं कसलंही हे बॅकग्राऊंड नाही कलेचं, मध्यमवर्गीय म्हणजे असे बँकेतल्या नोकरी करणाऱ्या वडिलांच्या पोटी जन्म तुमचा झाला. पण तुम्ही नंतर जे काही स्वप्न बघितलीत आणि जे काही निर्माण केलं आहे ND स्टुडिओ सारखं काहीतरी, त्याची आता सुरुवात तुम्ही सांगितली, तमसची तुम्हाला संधी मिळाली. पण अशी संधी तर अनेकांना मिळते, पण नंतर जे इतकं भव्य काही जे निर्माण तुम्हाला करता आलं ते कशाच्या जोरावर, कुणाचा सपोर्ट तुम्हाला होता, इंडस्ट्रीमध्ये तुमचे काय अनुभव होते? सर्वप्रथम तर मी आईवडिलांचे आभार मानेनच. कारण जसं तुम्ही म्हणालात की सामान्य घरात असलं ना तर राजूजी सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला किती पैसा तुम्हाला पाठीशी आहे ते महत्त्वाचं नसतं, पण तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या बायकोपोरांचा, तुमच्या जवळच्या बहिणी भावांचा आणि सगळ्यांचा तुम्हाला जो सपोर्ट असतो ना की नाही. तुम्हाला सांगतो की मला पहिला अवॉर्ड मिळाला ना तर माझ्या वडील बँकेत असताना त्यांनी कळव्याला सगळीकडे जाऊन तो पेपर दाखवला, सगळ्यांना त्यांनी हे केलं. तर मला वाटलं नाही, पैशात थोडी सुख आहे, माझे वडील आई जर का ह्याच्यात सुखी आहेत तर मग मला काम केलं पाहिजे आणि काम करून दरवेळी अवॉर्ड मिळायला पाहिजे, अशी माझी एक ती जिद्द झाली. आणि मी ऋणी आहे सगळ्या माझ्या दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्सचा. मग मी एवढा लकी आहे की मला गोविंद नीलांबरोबर काम सुरुवात केली. अहो, तो माणूस एकेका शॉटसाठी 87 टेक घेऊ शकतो, दिवसभर एक शॉट घेऊ शकतो. ह्याच्यानंतर मी म्हटलं की आपण ही गोष्ट जर का शिकलो तर आपल्याला आयुष्य घडू शकतं. आणि त्यामुळे श्याम बेनेगल, गोविंद नीलानी, नंतर गुलजार साहेब, कुमार सानी, ह्या मला नितीनजी, मला तुमच्या आईवडिलांच्या बद्दल तुमचं असलेल्या भावनांना, म्हणजे आता तुम्ही बोलताय तरी तुमच्या डोळ्यातनं अश्रू पाझरतायत आणि मला तुमचं किती त्यांच्यावर श्रद्धा आहे. म्हणजे खरं तर
हा तुमचा आदर्श आहे. बाकी तुम्ही कलाकार म्हणून जे आहे त्याचा तर घ्यावाच, पण आईवडिलांच्या बद्दल असलेली श्रद्धा आणि प्रेम आणि त्यांच्याविषयी असलेलं सगळं समर्पित भावना ही सुद्धा खरं तर तुमच्याकडून म्हणजे घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आईवडिलांबद्दल बोलताय तेव्हा तुमचे डोळे भरून येतात. खरं तर त्यांना तुम्ही उभं केलेलं सगळं बघायला मिळालं. आणि आपला मुलगा, ज्याच्याबद्दल मला माहिती नाही, आता कदाचित ते सांगतील की जेव्हा तुम्ही सुरुवात करत होता त्यावेळेला त्यांच्या भावना काय होत्या, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये हजार प्रकारच्या शंका, कुशंका आणि प्रश्न असतील, त्या त्यांनी सगळ्या आपल्याच मनात ठेवल्या आणि तुम्हाला पुढं जायला बळ दिलं. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन ह्याच्यामधल्या, की जेव्हा मी कला दिग्दर्शनामध्ये आलो तेव्हा मी दिवस रात्र काम करायचो, कपडे माखलेले असायचे. आईला आणि घरच्यांना असं म्हणजे तेव्हा माहीत नसतं की कला दिग्दर्शक काय, असं बरेच जणांना आत्ता पण माहिती नाही की कला दिग्दर्शक नक्की काय करतो. तर कला दिग्दर्शक म्हणजे प्रत्येक चित्रपटाचं, म्हणजे आता आपल्या माझा बॅकड्रॉप पण तुम्ही एका कला दिग्दर्शकाकडनंच केला आहे. तसंच चित्रपटामध्ये प्रत्येक फ्रेम म्हणजे कधी हिरोईन नसतील पण कला दिग्दर्शक तिथे असतो. तर आई मला नेहमी असं म्हणायची की यार तू नक्की करतो काय. मला त्यावेळी 2,000 रुपये फक्त मिळायचे आणि त्या 2,000 रुपयामध्ये आई म्हणायची सर्फचं पाकिट किंवा 500 एक बार पण त्याच्यात येत नाही आणि तू दिवस रात्र तिथे असतोस. तर मी अशी मनात एक हे पडले की आई एक दिवस असा येईल ज्यावेळी मी दाखवू इच्छितो. मग जेव्हा मी पहिला इंडिपेंडंट सेट लावला चाणक्यचा, तर तेव्हा आई आणि वडील इकडे आलेले गोरेगावला एका लग्नासाठी. तर मी 57 रुपये माझ्या खिशातनं घालून आईला आणि माझ्या वडिलांना रिक्षातनं फिल्म सिटीत घेऊन आलो. चित्रनगरीमध्ये आल्यानंतर मी तिला दाखवायला लागलो, हे बघ हे मौर्यन वेळाचं गेट जे सकाळी उघडतं सूर्योदयाला आणि संध्याकाळी बंद होतं. त्याच्यात नंतर हा मोट आहे, त्याच्यानंतर चुंगी ऑफिस आहे, नंतर इथे मार्केट आहे, इथे ब्राह्मणांची घरं, इथे क्षत्रियांची घरं आणि हा राजवाडा. ते सगळं पाहिलं. जवळजवळ 5 किलोमीटरचं तो सगळं परिसर चालल्यानंतर ती माऊली थकली आणि मला बोलली हे सगळं ठीक आहे पण तू काय केलं ह्याच्यामध्ये. तर मला तेव्हा खरंच वाटायला लागली की अरे हे केलं पण आईला कसं काय कळणार मी काय केलं. मग मी आईचा हात धरला आणि आईचा हात धरून मी जेव्हा त्यात एक दरवाजा उघडला आणि सेटमध्ये जसं पुढनं अगदी राजमहल असतो पण मागे ते सपोर्ट आणि गत्ते लावलेले असतात, त्या गत्त्यामध्ये ती जेव्हा पाहिली ना तर ती एकदम हर्षोल्लित झाली आणि तिच्या चेहऱ्यावरती जसं माझं आत्ता झालं तसं तिच्यातलं डोळ्यातलं पाणी टपकलं. राजूजी मला गरम पोळ्या खायची सवय तुम्हाला तर माहिती आहे. आणि आई आधी बोलायची रात्री 11 वाजता 12 वाजता येतो, तुला गरम उठायला लागायचं तिला बिचारीला सगळं घरचं काम ऐकून. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कधीही आत्तापर्यंत मला गरम पोळ्यांसाठी कधी काय हे झालं नाही, कारण तिला कळलं हा जो काय कष्ट करतोय त्याचं काहीतरी फळ येत आहे. तुमच्या आधीचे असे कला दिग्दर्शक आठवायला गेलं तर फार क्वचित आठवतील असं काम तुम्ही खरं तर केलं आणि इतके उत्तम उत्तम सिनेमे तुम्ही निर्माण केलेत, त्याच्यामध्ये तुमचे हात लागले त्या सिनेमांना. या सगळ्या सिनेमांमध्ये कोणत्या सिनेमाचं काम करताना तुम्हाला खूप चॅलेंजिंग, म्हणजे कदाचित बघणाऱ्यांना ते जाणवलं नसेल पण भयंकर कष्ट तुम्हाला पडले, असा कोणता सिनेमा होता? हा जरा टफ प्रश्न आहे, कारण काय होतं की योगदानामध्ये कुठेही कसर करू नये असं नेहमीच मला वाटत आलं. पण तुम्ही म्हणतात तसे एकदम 2-3 असे किस्से म्हटले तर 1940 लव्ह स्टोरी, म्हणजे मी 6 वर्ष 7 वर्ष काम केल्यानंतर एक भव्य चित्रपट हिंदी क्षेत्रातला, म्हणजे तेव्हापर्यंत मी 6.5 वर्ष काम करत होतो, प्रचंड काम करत होतो, पण तेव्हा ते रेकग्नायझेशन किंवा चाणक्यमधनं वगैरे मिळालं नव्हतं. पण विधू विनोद चोप्रांचा मी परिंदा केलेला आणि परिंदा करत असताना जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत होतो तर बोटीतला एक सीन आहे बघा की अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर जाऊन गंडण करतात. तर त्या ह्याच्यामध्ये ॲज अ कला दिग्दर्शक मला वाटत होतं की माधुरी आणि यांच्यानंतर माझ्या सेटला पण बघावं. तर त्या दृष्टीने मी फार डिटेलिंग करत असं 2 फळ्यांमध्ये असं एक कापूस लावला जातो शॅलॅक, त्याच्यामधनं वॉटरप्रूफ म्हणजे वॉटर आत येऊ नये म्हणून. तर ते डिटेल करताना विनोद चोप्रा ओरडला, ये कौन देखेगा, इतना डिटेलिंग कर रहा है, क्यों कर रहा है.
बोला विनोद आप तो ऐसा मत बोलो, आप तो माने जाते हो डिटेलिंग के लिए, आपने अब तक जितनी भी फिल्में की है वो रियल लोकेशन पे की है और मैं चाहता हूँ की मेरे सेट की तरफ भी देखे, तो मुझे करने दो. तर ही गोष्ट मात्र राजीवनी त्याला आवडली आणि त्याला वाटलं की नाही हा माणूस फार डिटेलिंगमध्ये एवढं नसताना पण हे करतोय. मग 1942 लव्ह स्टोरी जेव्हा त्याला करायला आला तर त्यांनी मला तो चित्रपट, मोठा चित्रपट ज्याच्यामध्ये अनिल कपूर, मनीषा कोयराला आणि जॅकी श्रॉफ आणि असे मोठे मोठे सगळे, आणि त्या ह्याच्यातनं मला वाटलं की ही संधी मिळाली आहे. पण ती संधी मिळाली असताना काय झालं की मी नवीन पहिला उदयनमुख असा कला दिग्दर्शक होतो आणि तो मोठा सेट होता. त्यावेळी 87 लाखाचा प्रचंड मोठा सेट होता तो, आणि तो लावायचा होता आम्हाला अशा ठिकाणी की नॉर्थ इंडियाला मॅच करेन. कारण ती कथा आम्ही दाखवलेली मनीषा कोयरालाचं जे घर होतं ते आम्ही डलहौसीत जाऊन शूट केलेलं. तर ते जेव्हा डलहौसीतनं इथे करायचं झालं तर आम्हाला असं वाटलं की आम्ही ते अशा ठिकाणी लावावं की तिथे पाणी असावं. मग चित्रनगरीमध्ये एक तलाव आहे, ज्या तलावाच्या बाजूला शेवटपर्यंत थोडं जास्त पाणी राहतं आणि ते पाणी, त्या पाण्यातच सेट लावायचं ठरलं. आणि ते लावल्यानंतर मी मॉडेल केलं, सगळं मेजरमेंट केली आणि सगळं डिटेलिंग केलेलं. पण तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीत काय काय जेवढे तुम्हाला चांगले असतात तेवढे असे पण लोक येतात जे असायला पाहिजेत, काय त्याच्यात वाद नाही. तर एक जलील भाई म्हणून होते, ते विनोद चोप्राला असिस्ट करत होते. बोले विनोद ये नया लड़का है, तेरा पूरा 87 लाख पानी में डूब जाएगा, नहीं लगेगा इधर सेट. तो विनोद बोला कि आई नीड 1 डे टू थिंक, कल सुबह वापस मिलते हैं. राजीवजी मी सांगतो मी घरी नाही गेलो, मी त्या तळाखाटीच बसून राहिलो. मी म्हटलं यार मी तर अभ्यास केला आहे, मी सगळं मेजरमेंट केली आहे, मी लावू शकतो, मग आता कसं बी कन्व्हिन्स करू. आणि असा मी ह्याच्यात होतो. आणि सकाळी 7 वाजता मी त्या तळाकडे विचून हेच म्हणत होतो की आता मी तयारी तर केली, सांगू कसं. तेवढ्यात माझ्या मागे एक हात आला आणि त्या हाताने बोलला की क्या सोच रहा है. तर त्याच्या आवाजावरनं, त्याच्या एकंदरीत ह्याच्यावरनं मला, मी एवढंच म्हटलं विनोद मैं कर सकता हूँ विनोद. आणि तो बोलला ठीक आहे. सगळे आले, सगळे बोलायला लागले, सगळे चहा पाणी प्यायला लागले. विनोद चोप्राचं चाय बी पिलो. मग सगळे बसल्यानंतर विनोद चोप्रानी एकदा विनोद प्रधान कॅमेरामध्ये त्याला विचारलो कि तेरे को क्या लगता है. तो त्यांनी सांगितलं इसने लड़के ने बहुत मेहनत की है और मुझे बहुत लगता है कि यही हमको ऑप्शन है और ये बनाएगा. तर विनोद बोलला की डिसिजन इज टेकन. तोपर्यंत असं धडधड 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 काय डिसिजन. तर बोला आई ट्रस्ट दिस बॉय अँड हम लोग इधर सेट लगा रहे. राजूजी चहा बिस्किटं सगळी बाजूला सोडून मी धावत गेलो खालती. त्या स्लोपवरनं गेल्यानंतर तिथे पाण्यामध्ये रॅम्प लावला. माझी मुलं, माझे असिस्टंट टायर ट्यूब पोटाला बांधून उडी मारायची आणि सांगायची 8 फूट आहे, 10 फूट आहे, अशा जजमेंटवरती तो सेट उभा केला. कारण ते पाणी हळूहळू खालती येणार होतं आणि ते त्या कॉर्नरला गेल्यानंतर तो माझा सेट पूर्तत्वाला येणार होता. तर अशा गोष्टींमुळे ते प्रॉब्लेम आले तरी मग त्याच्यातनं मार्ग काढणं हे सुचत गेलं. देवदास, संजय बन्साली जेव्हा मी काम करत होतो तर काम करताना असं ठरलं की 9 देवदास आत्तापर्यंत बनले आहेत आणि ह्याच्यानंतर आपल्याला जे बनवायचं आहे तर त्या नॉवेलला जस्टिफाय करण्यासारखं आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही पुण्याला गेलो, FTIमध्ये जाऊन त्या सगळ्या 9 देवदास पाहिल्या आणि मग असं म्हटलं की ह्यातल्यापैकी एकही नाही, आपल्याला एक भव्य दिव्य करायचं आहे. संजयकडे खासियत होती गाण्याची. म्हणजे आपण महाराष्ट्र नसताना भातुकलीच्या खेळामधली हे गाणी आपण ऐकायचं, पण त्याच्या घरी गेल्यानंतर पण हीच गाणी सगळी, तो म्हणजे म्युझिकल होता. तर मी म्हटलं यार संजय तेरा म्युझिक का इतना बेस आहे. त्याची आई जी लीला बन्साली आहेत त्या चांगल्या कोरिओग्राफर आणि चांगल्या नर्तिकी होत्या. मग त्यांनी हमदिल बनवली आणि हमदिल एक सुपर डुपर हिट झाली. आमचं कॉम्बिनेशन पण वर्क झालं आणि संजयनी सगळ्यांसमोर सांगितलं की नितीन देसाई थॉट मी हाऊ टू थिंक बिग. आणि त्या लेवलला त्यांनी मला चॅलेंज केलं की मैं देखना चाहता हूँ की देवदास में तेरे में कितना बड़ा डायरेक्टर. अच्छा. तर जे तुम्ही म्हणालात की असे प्रसंग कुठे आले, तर असे काय काय चॅलेंजेस आता तुमच्या कट्ट्याच्या माध्यमातून मी पहिल्यांदा ओपन करतो की बाबा असे दिग्गज भेटतात. आय रिस्पेक्ट संजय बन्साली, कारण त्याच्यातलं पण जे काही पॅशन आहे त्यांनी मला नेहमी जागृत केलं. आणि त्या जागृत करत असताना मी जेव्हा म्हटलं की ठीक आहे मैं भी बताता हूँ, लेकिन तुझे
पूरा सेट एक्सपोज करना पडेगा, कारण हम दिल दे चुके सनममध्ये मी 5 मजल्याची हवेली लावलेली, त्याच्यात संजय बन्साली 3 मजल्यापर्यंतच गेलेला. आणि प्रोड्युसर डायरेक्टरला काय की नितीन देसाई एक्सपेन्सिव्ह आर्ट डायरेक्टर आहे, बहुत बडी बडी फिल्म मेकर. त्यामुळे मला इंडस्ट्रीत असा प्रश्न होता की यार कसं काय तुला काम मिळणार, की काम तो अच्छा है लेकिन बहुत एक्सपेन्सिव्ह है. तर मी म्हटलं की देख भैया तेरे को शूट करना पडेगा पूरा. तर आम्ही पारोचं घर डिझाईन करता करता, कारण पारो हे सर्वात छोटं कॅरेक्टर आहे कम्पॅरेटिव्हली पूर्ण देवदासमध्ये इतर ह्याच्यात. तर पारोचं डिझाईन करता 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 एवढं डिझाईन, एवढं इलॅबरेट, एवढं तुम्ही पाहिलं त्या ऐश्वर्याचं पारोचं घर किती छान आणि असं स्टेन्सिलवालं आणि ह्याचं स्टेन ग्लासवालं होतं. तर ते झाल्यानंतर मग मला 4 पटीने देवदास करायला लागलं, देवदासची हवेली. मग संजय बन्सालीला मी सांगितलं बाबा तुला हे घर एवढं एक्सपोज करायला लागेल. आणि पहिला शॉट जर का तुम्ही बघाल, स्मिता जयकर जेव्हा पहिल्यांदी धावत जातात तो चाव्यांचा छल्ला लावून की मेरा देवा आया, ते देवा देवा करत करत त्यांना घर दाखवायचं होतं की एवढं मोठं आम्ही वापरलेलं, एवढा खर्च केलेला. आणि मग ते झाल्यावरती चंद्रमुखीचा कोठा, चंद्रमुखी भव्य दिव्य पाहिजे होता. आणि मग मी म्हटलं की कोठा असला तरी आपण टेम्पल आर्किटेक्चर वापरू, म्हणून मग मी तो टेम्पल करून तो पाण्याच्या जिथे 1942 स्टेट लावला तो 11 वर्ष तलाव माझ्याकडे होता, ज्याच्यात मी वेगवेगळ्या सिनेमांचे वेगवेगळ्या वर्षी सेट्स लावले. तर त्या देवदासचं लावत असताना पूर्ण टेम्पल्स आणि हे आणि ते केलं. माधुरी दीक्षित तेव्हा दीक्षितांकडनं नेणे झालेल्या, आणि त्या अमेरिकेत असताना संजय बन्सालीने त्यांचं गेलं, ते अमेरिकेतनं येत होत्या. आणि अमेरिकेतनं जेव्हा ते चंद्रमुखीच्या कोठा कसा लागतोय पाहायला आली माधुरी, तेव्हा ती पण एवढी खुश झाली. आणि एवढं हे की तिच्या आईबरोबर असं 2 किलोमीटरचं राऊंड मारून पूर्ण सेट बघितला. आणि ती भव्य दिव्य कलाकुसर आणि ते सगळं डोम आणि मूर्त्या बघून म्हणाली, नितीन एवढं सुंदर केलं आहेस, आता मला जाऊन ना डबल रिहर्सल करायला पाहिजे. तर एका आर्टिस्टकडनं ते चॅलेंज. आता हे करत असताना बन्सालीचं ते वाढत गेलं होतं, आणि बन्सालीला आणखीन मोठं सगळं पाहत असताना आमचं बजेट संपलं. आणि आमचा प्रोड्युसर काही कारणास्तव आत गेला. आणि बन्सालीला तिथे कॉम्प्रोमाइज नव्हता, तेव्हा CGचं काय आलं नव्हतं, आणि बन्सालीला भव्यतेचं. तर विचार करायला लागलो की काय करायचं, काय होणार. तर मी म्हटलं की चिंता मत कर, तीनों सेट जो डिसमेंटल है उसको मिला के एक बड़ा सेट बनाते. कारण त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे जी स्मिता जयकरांना किरण खेर म्हणजे ऐश्वर्याची आई, पारोची आई म्हणते की मैं मेरी बेटी की शादी 4 गुना बड़े जमीदार के घर में करूँगी. म्हणजे एक तर पारोचं घर मोठं, त्यातनं देवदासचं घर 4 पट, आणि त्याच्या पट आता 4 पट करायचं, आणि बजेटचं आता काय करणार. पण लोकांना तर कळू शकत नाही. तुम्ही लोकांना असं सांगू नाही शकत की बाबा तुम्हाला असे असे प्रॉब्लेम. चित्रपट निर्मिती करत असताना एवढ्या गोष्टींना माणसांना अपडाऊन्समधनं जावं लागतं. दिसताना तेवढं दिसतं, क्रिटिसिझम पटकन होतं, पण त्यावेळी जो आम्ही सेट लावला तो एवढा अतिभव्य झाला. आणि त्याच्यात तुम्ही जो शेवटचा शॉट आहे ज्याच्यात ऐश्वर्या लांब तो पल्लू साडीचा घेऊन पळते, बिचारीला 3 दिवस पळायला लागलं. कारण 1 दिवस पळाली, त्याच्यात आमचा सेट येलो ब्राऊन होता. दुसऱ्या दिवशी त्याला मी रात्रभर रेड पेंट केला, परत त्याच कॉरिडॉरमधनं ती पळाली की लांब वाटावा. मग दुसऱ्या रात्री आम्ही त्याला पूर्ण ब्ल्यू केला, आणि मग त्याच्यातनं ती ऐश्वर्या पळून तो चित्रपटामध्ये बघा तो एकच कॉरिडॉर आहे, पण तो भव्यतेसाठी आणि बजेट कमी झाल्यानंतर किंवा रिस्ट्रिक्शन आल्यानंतर केलं. पण क्रिएटिव्हिटीला तुम्हाला म्हणजे नेहमीच असं जागृत राहून काहीतरी करायला लागलं. माझ्या चित्रपट म्हणजे स्टुडिओची निर्मिती त्याच्यातनंच झाली की जो डायरेक्टर असतो, जो क्रिएटिव्ह माणूस हा नेहमी असा वरती असतो आणि त्याला नेहमी दिल मांगे मोर आणि असं असतं. आणि आत्तापर्यंत प्रोड्युसर म्हणजे अगदी मनमोहन देसाईंपासून सगळे मला जे भेटले ते प्रोड्युसर असताना सगळे इथे असतात. तर ह्यांना दोघांना जर का बॅलन्स करायचा असेल तर तो स्टुडिओ असावा. आणि त्या ध्यासामधनं मी मुंबई पुणे, मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद जो मिळेल जो दाखवेल त्या पद्धतीने जागा बघायला सुरुवात केली. आणि ती जागा बघत बघत शेवटी मला जी एक जागा आत्ता 60 जागांमध्ये मिळाली, तर त्याच्यावरती मला जसं बुद्धांना तो निर्वाण झाला ना, तसं मी ती जागा बघत बघत तिथे पोचल्यावरती ते एक छान वडाचं झाड आहे, त्याच्यावर मला पण एक असं झालं की इथे काहीतरी होऊ शकतं.
आणि त्या ह्याच्यात मी ती स्टुडिओची निर्मिती केली. आणि योगायोगाने चांगली गोष्ट मला त्याच्यातनं जास्त आनंद वाटला की दादासाहेब फाळकेंनी जी आपल्या देशातली पहिली फिल्म बनवलेली ती माझ्या स्टुडिओपासून 9 किलोमीटरवरती आहे. आणि कदाचित म्हणूनच मला एवढ्या जागा पाहायला लागल्या. आणि ती जागा लागल्यानंतर मी तिथे गेलो. त्यावेळेचे प्रांत राजेंद्र भोसले होते. त्यांना जेव्हा मी दाखवलेलं माझं स्वप्न तर त्यांना उत्साह होता की हे महाराष्ट्रात बनावं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की विनोदजींबरोबर मी मोदीजींना 2003ला एक मोठ्या कमळातनं बाहेर काढलेलं. आणि त्या कमळातनं बाहेर येत असताना त्यांनी मला बोलवलेलं आधी की भैया तुमने कुछ अलग से स्टेज बनाया है, तुमने कुछ हाइड्रोलिक यूज़ किया है. हाइड्रोलिक तो मेरे को क्या करना है. तो बोला सर आपको कुछ नहीं करना है, मैंने आपके लिए करके रखा है, आपको जाके आपकी स्टाइल से जो भी भाषण आप देते हैं जिसमें माहिर है वो करना है. तो मला बोलले की आप मेरे साथ चलो, मुझे बताओ कैसे है. तर त्या 80 फुटाच्या कमळात 40 फूट आम्ही दोघं चालत गेलो 2003ला. ते झाल्यानंतर ते कमळात नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातला किंवा मुंबईतला पहिला मोठा कार्यक्रम, त्यांचं महाराष्ट्रातलं लॉन्चिंग एक प्रकार एक्झॅक्टली विनोद तावडेंनी केलं. विनोद तावडेंनी केलेलं. म्हणजे तेव्हा त्यांची सगळ्यांची हीच होती की ते लॉन्च कसं करायचं. आणि अफ्रोएशन गेमचं ओपनिंग मी केलेलं. तर त्या अफ्रोएशन गेमचं ओपनिंग करत असताना माझ्याकडे एक ह्यूज लोटस होतं. आणि मी म्हटलं की त्याच दृष्टीने बरं आहे, कारण पॉलिटिकल ह्याला तर जास्त फंड नसतो किंवा जास्त काही करू शकत नाही, पण मोदींसारखं हे करायचं. आणि प्रमोद महाजनजींसारख्या व्यक्तीबरोबर मला काम करायला तेव्हा मिळत होतं. तर मी ती संकल्पना दिल्यावरती सगळे एक्साईट झालेले. मोदी पण एक्साईट झाले की त्यांना कळलं की असं काहीतरी होतं आहे. आणि मग मी त्यांना तिथे पोचल्यानंतर सांगितलं की सर मैंने आपको ब्लैक दाढ़ी से वाइट दाढ़ी तक पूरा एक मोन्टाज बनाया है जो LED स्क्रीन पे दिखेगा. साउंड ट्रैक पे पूरा लोटस खुलने का और आपने जो किया है उस काम का ये आएगा. आपको इधर खड़ा रहना है और ये आप ऊपर जाएंगे, फिर जो होगा. तो बोला ठीक आहे. मग त्यांना सोडलं आणि मी समोर जाऊन कन्सोलला उभं राहिलो. राजूजी एका कलाकाराला तेच पाहिजे असतं. ते वरनं आले, असं कमळ उघडलं गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक होतं की 2.5 लाखाचा मॉब असा उभा आहे. आणि त्या 2.5 लाखाच्या वरनं जे त्यांनी बॅटिंग केली, जे त्यांनी भाषणात ते माहीरच आहेत. आणि त्यांनी जे त्यावेळी त्यांनी बोलताना सगळ्यांना बोललं की यहाँ पे जो तमाम 2.5 लाख लोग आए वो 1 लाख नरेंद्र मोदी को देखने आए और 1.5 लाख मेरे मित्र नितिन देसाई ने मंच बनाया वो देखने आए. तर मीडिया सगळं माझ्यावरती, कारण माझ्या मागेच होते कन्सोलच्या इथे, सगळे बोलले की. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी जीवनात घडत गेल्या, लोक भेटत गेले आणि संधी मिळाल्या. आणि मी प्रयत्न करतोय राजीवजी की चांगल्या कलाच्या विश्वात एक कलाची युनिव्हर्सिटी व्हावी. हे विनोदजींपासून मी उदय सामंतपासून अमित देशमुखांपर्यंत सगळ्यांसमोर ते झोळी पसरून उभा आहे की तुम्ही कलेच्या क्षेत्रात, कारण 28 क्राफ्ट आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्या 28 क्राफ्टला धरणारी एक युनिव्हर्सिटी नसावी, ते असावं. म्हणून आता मी सध्या ध्यास घेतलेला की आता त्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेलात, आपण सुरुवात तर केलेली आहे, तुम्ही तुमच्या माध्यमातून, पण आपण ते 6 कोर्स आहेत, पण आता मी 28 कोर्सचं करतोय. पण नितीनजी आता इतके भव्य दिव्य सेट्स लावले तुम्ही, त्याच्यासाठी खर्च झाला बरेचदा, काही वर्ष, एखाद वर्ष 2 वर्षही ते सेट्स तसे असतील. असं कधी झालंय का की म्हणजे आता हा तोडायची वेळ आल्यावर नाही बाबा आता नाही तोडता येणार, असं सेटच्याच प्रेमात पडले? माझ्या बाबतीत हे अनेक वेळा झालं. प्रत्येक कलाकाराला त्याची कलाकृती फार जवळची असते आणि तो त्या सगळ्या तन मन धन घरून असतो. जेव्हा मी देवदास करत होतो आणि देवदासच्या वेळी मी जेव्हा तो चंद्रमुखीचा कोटा लावलेला, तर तेव्हा PC अलेक्झांडर तेव्हाचे राज्यपाल होते आणि ते येणार म्हणून तो 2 दिवस सांभाळला गेलेला. आणि तो सेट सांभाळला गेल्यामुळे त्यांना आम्हाला तिथे दाखवायला जाता आलं. तो दाखवला, मी त्यांना समजवलं. संजय वरती शूट करत होता तर मी त्याला एक्सप्लेन करत होतो. ते एक्सप्लेन करून झाल्यानंतर ते निघाले आणि गाडीत बसताना ना तेवढ्यात माझ्या लोकांनी कर्टन काढायला सुरुवात केली. ते म्हणाले हे क्या कर रहे हैं? तो बोला नहीं सर आप आने वाले थे इसलिए 2 दिन रुके, नहीं तो अभी तक ये डिसमेंटल होतं. अरे यू आर क्रेझी. मग त्यावेळीचे जे फिल्म सिटीचे अधिकारी होती त्यांनी बोलायला सुरुवात केली की तुम्ही लोक असे काय, एवढे सुंदर, एवढे महत्त्वाचे सेट आणि एवढे खर्चिक सेट लागतात आणि तुम्ही ते डिसमेंटल होत देता.
तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ किंवा वॉर्नर ब्रदर्स आणि हे बघितलंय का डिस्नी वर्ल्डमध्ये त्यांनी ह्याच सेट्समधनं सगळं केलंय. माझ्या डोक्यात राजीवजी ती चक्र केली. त्यांनी ऐकलं की नाही मला माहीत नाही, पण मी ऐकलं. आणि मग मी जेव्हा विदेशात चित्रपटसृष्टी म्हणजे चित्रीकरणासाठी जायचो किंवा कुठल्या कामासाठी जायचो, तेव्हा मी आवर्जून माझं वॉर्नर ब्रदर्स, डिस्नी स्टुडिओ, युनिव्हर्सल ह्या ट्रिप असायच्यात. तमस हा पहिला माझा चित्रपट आणि तमसमध्ये मी 13 दिवस 13 रात्र असा उंच मनोरा करून एक मस्जिद केलेली, ओमपुरीचा जो सिक्वेन्स होता. आणि ती 4 दिवसात शूट केल्यानंतर गोविंद नेलानी म्हणले अभी डिस्मेंटल करो, इधर घंटाघर बनाते. म्हटलं डिस्मेंटल करो, अभी तो बनाया. तर मी ती म्हटलं की जायच्या आधी आपण तिचा फोटो काढूया, कारण मी फोटोग्राफर होतो. तर मी एका डिस्टन्सचा अंदाज घेऊन फोटोग्राफर म्हणून ती फोटो काढायला गेलो. आणि तुम्हाला सांगतो आज मी दिसतोय त्यावेळी मी ती टुणकण उडी मारली नसती, कारण ती मनोरा करताना माझा अंदाज असा हे झाला. आणि तो मनोरा माझ्याकडे आला, तो फोटो आहे माझ्याकडे अजून. आणि मी शेवटच्या घटकेला बाजूला झालो. आणि तेव्हा मला त्या रात्री जेवण नाही गेलं ना झोप आली. म्हटलं की यार मी 13 दिवस 13 रात्र मेहनत केलेली अशी. पण मग त्याच्यातनं म्हटलं की नाही, नवीन क्रिएटिव्हिटीला येण्यासाठी एका क्रिएटिव्हिटीने जाणं आवश्यक आहे. आणि मग जोमाने लागलो आणि 2 ते 3 दिवसांत आम्ही परत घंटाघर केलं त्याच तिथे. आणि मग मला असं वाटलं की अरे हे चॅलेंज आहे. मग माझ्याबरोबर एक एक चॅलेंज येत गेली. चाणक्य जेव्हा करत असताना एकेका सेटमध्ये 48 चेंजेस. डिस्कवरी ऑफ इंडिया जे मी केलं, जे माझ्या आयुष्यातलं सर्वात बेस्ट काम मला वाटतं, की त्याच्यामध्ये मी आर्यन संस्कृतीपासून ते 1947 पर्यंतचा इतिहास अभ्यासलाच नाही, तर तो इतिहास म्हणजे उभा पण केला. आणि जेव्हा उभा करत असताना आपल्याला आपलं भारतीय कला संस्कृती किती रिच आहे ह्याची जाणीव होते. आणि त्या जाणीवेनुसार जेव्हा मी ते प्रत्यक्षात घडवलं ना, तर त्याच्यातनं मग ह्या सगळ्या गोष्टी एक एक जायला लागली, पण दुसरी निर्माण व्हायला लागली. मग माझं काय होत झालं की जेव्हा स्केच करतो ना, ते सेट बनेपर्यंत आणखीन 10 तयार होतात. म्हणून मग ती झाली की दुसरी परत कशी करता येईल. पण हा जो इतिहासाचा अभ्यास आहे याची आवड होती की कला दिग्दर्शक म्हणूनच अभ्यासाला सुरुवात जेव्हा केली? मी म्हणजे माझी आई ऐकेल तेव्हा तिला माहितीच आहे, मला अभ्यास हा फक्त शाळेत जाऊन येऊन करायचा, बाकी खेळायचं. गोट्या खेळायचो तो माझ्याकडे मुलुंडमधल्या सर्वात जास्त गोट्या होत्या. बॅडमिंटन खेळायचो तर सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मी मारायचो. कॅमलिन किंवा आर्टची तर नेहमीच पहिली प्राईज व्हायची. पण अभ्यास म्हटल्यावरती जेवढा आवश्यक आहे तेवढा करायचा. म्हणजे जेमतेम 35 किंवा 50 मार्क असतील अशा पद्धतीचंच मोजका आपण करून मोकळं व्हायचं. किफायतशीर अभ्यास करायचा. हां, भूगोल 0, इतिहास 0 असंच असेल. पण जेव्हा मी ॲक्च्युली कलाक्षेत्रात काम करायला लागलो, मी युनिव्हर्सिटीमध्ये 6-6 महिने जाऊन बसायला लागलो. मला कायम कुतूहल वाटतं की सेट्सबद्दल आपण बोलत होतो, तर जे ऐतिहासिक रेफरन्सेस असलेले सेट्स तुम्ही साकारले, तर ते तर बनायला काही वर्ष ओरिजिनल बनायला गेली असतील. तुम्हाला किती हार्डली 15 दिवस 1 महिना असं काहीतरी मिळत असेल. म्हणजे मला कल्पना नाही किती दिवस मिळतात. तुला सांगतो 1 दिवसात घर बनवायचं, 1 आठवड्यामध्ये पॅलेस बनवायचा, 1 महिन्यामध्ये पूर्ण टाईम स्क्वेअर बनवायचं. मी आग्रा फोर्ट 3 महिन्यात बनवला आहे. पूर्ण आग्रा फोर्ट जो जोधा अकबरसाठी होता, सो 1600 फूट बाय 87 फूट आणि असा 650 फूट असेल जो जोधा अकबरमध्ये. कारण आशुतोष गोवारीकर हा संजय बन्सालीच्या ताकदीचा एक मोठा दिग्दर्शक, त्याला पण भरपूर रिसर्च आणि हे आवडतं. पण जेव्हा तुम्ही म्हणजे एखादा दिग्दर्शक तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी आर्ट डिरेक्शन करायचं ठरवता, तेव्हा पूर्ण व्हिज्युअलायझेशन तुम्ही करता. तर मग असं होतं का की तुम्ही जे सांगितलंय तेच, म्हणजे का त्याच्यामध्ये नाही होतात ना, ते बरेच होतात. आता तुम्हाला सांगतो, लगानमध्ये ती जी दुसरी हिरोईन, इंग्लिश हिरोईन जी होती, तर तिचा जो एक रूम होता, तर तो करत असताना म्हणजे आशुतोष हा फार ऑथेंटिक आणि मजा येते त्याच्याबरोबर काम करायला. कारण फार शिस्तबद्ध आहे. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट आपण जसे बुद्धिबळातले आहे ना, ती चाल किंवा ते खण त्याला माहिती असतात आणि त्याला त्या पद्धतीने लागतात. तर ती जी दुसरी हिरोईन होती, ग्रेसीच्या अगेन्स्ट एक ब्रिटिश हिरोईन होती, तर तिचं जे एक रूम होती, समर पॅलेस होता त्या राजाचा, तर त्या ह्याच्यामध्ये ती रूम आशूच्या हिशोबाने ब्ल्यू असायला पाहिजे आणि माझ्या हिशोबाने पिंक. तर ब्ल्यू पिंक 6 महिने चाललं.
त्या 6 मध्ये बरं, ब्ल्यू का हवी होती आणि पिंक का हवी होती? सांगतो. आता त्याच्यात कसं होतं की त्याला नेहमी मुलांचा कलर ब्लू आणि मुलीचा कलर पिंक, तर आपण का ते तोडू नये असं त्याचं म्हणणं होतं. त्याचं पण रास्त होतं की ठीक आहे, म्हणजे त्याच्यात एक इंग्लिश कलर म्हणून पण जाऊ शकत होता, हे होता. पण जे आजूबाजूला जो पॅलेस होता त्याचा कलर पिंक स्टोन होता आणि ब्ल्यू केल्यानंतर तो जाम कॉन्ट्रास्ट वाटत होता. त्यामुळे तो मला पटत नव्हता कलर पॅलेटला धरलं. कारण मी प्रत्येक वेळेला जेव्हा एक डिझाईन करतो तर त्यावेळेला प्रयत्न करून जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची कलर टोन असतात, तर त्या पद्धतीने मी जेव्हा ह्याचं ब्ल्यू पिंकमध्ये जे अडकलेलो तर मला ते खटकत होतं. म्हणून 6 महिन्यात आम्ही जवळजवळ तिथे 6 वेळा गेलो असेल. दर महिन्याला आशूची व्हिजिट असायची, माझा तर सेट चालू होता. तर दरवेळी हे करायचं, मग डिसिजन पेंडिंग, हे करायचं, मग डिसिजन पेंडिंग. मग शेवटी आशूची बायको याची प्रोड्युसर आहे सोनी हे, आणि आमचा DOP होता तेव्हा अनिल मेहता. तर मग ते तटस्थ पंच म्हणून आले. त्याच्यासाठी राजूजी मी आशूला कुठे अन्याय नाही केला. मी आशूसाठी एक वॉल ब्ल्यू मारली पूर्ण, मी छोटासाच तुकडा पिंक मारला. पण मी त्याच्या गोष्टीला हे देत पण मग होतो. सिनेमात येताना तुमचं पिंक मारलेला आला की नाही आला? पिंकच आला शेवटी. पिंकच आला. कारण अशा कसं- जागी पिंक मारला की तो अवॉइडच नाही करू शकत, असं केलं नाही, तुम्ही? कसं होतं, जसं मी सांगितलं ना की कधी कधी नियती किंवा तो स्ट्रक्चर माझ्या बाजूनी होता, तर त्यांनी मला तो कॉम्प्लिमेंट केला. आणि त्याच्यामुळे जे कॉस्ट्युम भानू अथय्या होत्या, अशा दिग्गज, त्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन होतं ते त्या फेवरमध्ये जात होतं. फिल्मी दुनियेव्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बरीच कामं केली आहेत. म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडपाचा उल्लेख केला, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम, आपला 26 जानेवारीचा चित्ररथ महाराष्ट्राचा. तर या सगळ्या वेळचा अनुभव कसा होता? तेव्हा कोणकोणती चॅलेंजेस येतात? कसं आहे की 26 जानेवारीचा जो चित्ररथ आहे ना, त्याच्यात एक तर प्रचंड कॉम्पिटिशन असते. त्याच्या प्रोसेसच फार आहेत की आपल्या इथल्या राज्यकर्त्यांना पहिल्यांदा ते दाखवून तो कॉन्सेप्ट आणि ते चित्र हे करायचं. प्लस ते शिस्तबद्ध असतं की एवढाच ट्रॅक्टर, एवढंच ट्रॉली, असेच तुम्ही एवढं करू शकतात, एवढीच हाईट. कारण ते दिल्लीच्या सगळ्या ह्याच्यातनं फिरणार, त्या ब्रिज खालनं जायला पाहिजे आणि राष्ट्रपतींसमोर जाताना एवढाच मिनिट, एवढंच वेळ. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तो करणं फार चॅलेंजिंग असतं. पण मजा येते की आपलं पहिलं प्राईज आलं की, आणि त्या ह्याच्यातनं आपल्याला ते मिळालं की. नंतर मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत म्हणशील तर सगळेच मंत्री आपले आहेत आणि सगळ्यांच्याच ह्याच्यात, म्हणजे मला लकीली घड्याळ पण फिरवता आलं, धनुष्यबाण पण सोडता आला, हात पण दाखवता आला, कमळ पण उघडलं, इंजिन पण चालवलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगवेगळ्या चॅलेंज असतं. तर मी प्रयत्न करतो की ह्या सगळ्या लोकांच्या जे मोठे व्हिजन्स आहेत ना, त्याला आपण भव्यतेत कसं साकार करायचं. म्हणून आता मी एक वाराणसीला, म्हणजे जगातलं सर्वात मोठं प्रोजेक्शन मॅपिंग होतं आहे, आणि ते मी गेले 2.5 वर्ष सांगत असताना जेव्हा मोदीजींबद्दल माझं पहिलं प्रेझेंटेशन होतं, तर ते प्रेझेंटेशन 25 मिनटाचं होतं. तर त्यांचा जो सरकारी अधिकार बाबू असतो, तर तो मला येऊन बोलायला, मिस्टर देसाई यू हॅव ओनली 8 मिनिट्स. मी म्हटलं नो प्रॉब्लेम. जेव्हा अशा दिग्गज लोक, मग बाळासाहेब असो, मोदीसाहेब असो किंवा कोणी असो, तर मी 8 मिनटाचा टाईम दिला असेल तर 6 मिनटाचं पण, 4 मिनटाचं पण हे. तर तसं मी त्या पद्धतीने प्रेझेंटेशन नेतो. तर त्याला मी म्हटलं की तू सांग किती मिनटाचं, तर मी तसंच लावीन. मग तो बसला. मग ते शर्मा म्हणून कल्चरल मिनिस्टर आले, मग पियुष गोयलजी आले, मग अमित भाई आले, आणि 6 वाजता शार्प असं डोअर उघडलं आणि साहेब आले. आणि आल्या आल्या ते बोलले कैसे हो नितीन. तर मी त्याला विचारलं कुठलं. तो बोला लगा लगा जो लगा नाही तेरे को लगा. तर मी मग मला 8 मिनटाचं लावून टाकलं. ते पाहिल्यानंतर ते एवढे खुश झाले. ते बोलले सारो छे करवा जोए छे. तर अमित भाई बोलले की आपने 25 मिनट दिया, मैं रात भर बैठा हूँ इसके साथ. रात्री 9 ते 2:30 वाजेपर्यंत. कसं असतं, ह्या व्यक्तिमत्व असतात ना, त्यांना समजून तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असतं. आणि ती समज असताना मी तर 9 ते 9:15 एवढंच. अमित भाईंचा ह्याच्यापेक्षा जास्त काय मिळेल. त्यांनी राजूजी सांगितलं की आप खाना खा लो, मैं आके जॉईन करता हूँ.
मी आणि पियुषभाई जेवत होते, त्यांनी 2 मीटिंग येऊन आमच्याबरोबर जेवले आणि मग रात्री 10 ते 2:30 त्या माणसाने माझं सगळं पाहिलं. आपल्याला वाटतं ही व्यक्तिमत्व असं, हे त्यांचा अभ्यास वाराणसी घाटावरती माझा पसीना येईल एवढं डिटेलिंगमध्ये त्याच्यावरती चांगलं झालं की मी अभ्यास केलेला आणि मोदींसमोर प्रेझेंट होताना ह्या माणसाने माझं आधी बघितलेलं, तर माझं तर एकदम पूर्ण डिटेलिंग नीट झालं. तर बोले तुझे पता है की अमित भाई, जेव्हा मी तमस करत होतो तेव्हा मला म्हणाले मैंने एक गुजराती प्ले का आर्ट डायरेक्शन किया है. अच्छा. हे तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा आहे, पण त्यांनी एका गुजराती प्लेचं आर्ट डायरेक्शन केलेलं आहे. ही इज अ आर्टिस्ट. ते म्हणाले की मोदीजी माझा हात पकडून इकडे गेले आणि तू ह्या कलाक्षेत्रात एवढं करत आलास, त्यामुळे मी तुला फॉलो करतोय. म्हणजे तो मला व्यवस्थित फॉलो करताना पाहून मला आनंद झाला. नितीन सर, तुम्ही खरं तर कर्जतमध्ये प्रति बॉलिवूड म्हणजे विश्वच उभा केलं, तुमचं वेगळं विश्व आहे तिकडे. मला हे विचारायचं आहे की फक्त तुम्ही स्टुडिओपुरतं किंवा शूटिंगपुरतं मर्यादित न ठेवता लोकांनी तिथं यावं आणि ती फिल्मी दुनिया सगळी अनुभवी यासाठी तुम्ही एक वेगळं पार्क तिकडे बनवलं आहे. पण गेल्या 2 वर्षापासून सगळं बंद आहे आणि खरं तर तुमच्या तिकडे सलमान खान आहे, शाहरुख खान आहेत, सगळेच आहेत. त्या लोकांची आता काय अवस्था आहे किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही तिथे काय केलं, आता एकंदर तिथलं वातावरण कसं आहे? कसं झालं की जेव्हा मी एक आदर्श वॉर्नर किंवा हे बघत असतो आणि मुलगी आणि मुलं तिकडे शिकत असताना एक वर्षातली एक ट्रिप होत असताना मी जेव्हा पाहिलं, तर मला माझी मुलगी म्हणाली की बाबा, हा जो वॉर्नर ब्रदर्स आहे त्याच्यासारखाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेट्स आपल्याकडे आहेत, त्याच्यापेक्षा भव्य आहे, तर हे जसं फिरवतात, तिने मला फिरवलं जसं लोक येतात आणि हे करतात. तर ते माझ्या डोक्यात आलं की हिंदुस्थानमध्ये 3 धर्म आहेत. एक आपला स्वतःचा धर्म, दुसरा आहे क्रिकेट आणि तिसरा आहे बॉलिवूड. तर लोकांना जर का 10 जणांची फॅमिली असेल त्यातलं 8 लोकांना बॉलिवूड आवडत असतं आणि बरेच लोकांना हाऊस असते. तर आत्ता पण अमितजींच्या घराच्या बाहेर, सलमानच्या घराच्या बाहेर एवढे लोक, म्हणजे आपला स्टार म्हणजे देवच असं असतं. तर ह्या सगळ्यांना आपण असं ती संधी का उपलब्ध करून देऊ नये की जे शूटिंग होतं. मग मी तो अभ्यास केला की माझ्या शूटिंगच्या लोकांना पण डिस्टर्ब झालं नाही पाहिजे आणि लोकांना पण ते फिरता आलं पाहिजे. आणि तुला सांगतो एवढा छान अनुभव आला की लोक मग भरभरून यायला लागले. त्यातनं मग अनेक आर्ट कॉलेज आणि आपले आर्किटेक्चर कॉलेजचे स्टुडंट्स येतात. माझा मास्टर क्लास असतो, आम्ही त्यांना त्या पद्धतीने हे करत होतो. तर जसं मी म्हटलं, मी 33 वर्ष कार्य केल्यानंतर गिव्हिंग बॅक टू सोसायटीमधला तो एक उपक्रम झाला की लोकांना आनंद लुटू द्या. मध्यंतरी बातम्या बघितल्या की त्यातल्या स्टुडिओला आग लागली, जो म्हणजे सगळ्यांसाठी ज्याच्याबद्दल खूप उत्सुकता असते, तो जोधा अकबरच्या वेळचा जो सेट आहे त्याला. आणि माझ्या बाबतीत तर फार अगदी असं घणाघाती होतं. मी म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे आमचे 168 लोकांचा जो स्टाफ होता तो अगदी फक्त 16 लोक सिक्युरिटीचे होते. आमच्या मागे जे रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनमधनं ते जुनं गवत, एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या त्याला वाटलं गवत साफ करायचं, पण त्याला काय माहिती एका कलाकाराचे आयुष्य तिकडे आहे. त्यांनी तिकडे आग लावली आणि ती आमच्याकडे आली आणि आमच्याकडे मनुष्यबळ तेव्हा लॉकडाऊनमध्ये नसल्यामुळे ती फोफावत गेली आणि ती प्रचंड प्रमाणात हे केली. तर त्या गोष्टींमध्ये मी जेव्हा तिथे पोचलो तर तिथली 27 गावं आमच्या अगदी जवळकीचे आहेत आणि माझा स्टुडिओ तसंच त्यांचा झाला आहे, कारण त्यांचा रोजगार पण आहे, त्याचबरोबर त्यांना आपुलकी आहे. तर मी पोचेपर्यंत तिथे 7 ते 9 अग्निशामक दलाच्या गाड्या त्यांनी मॅनेज केलेल्या, 300-400 लोक ते सगळं हे करत होते. तर त्यातनं मला असं वाटलं की माणसं कलेवरती किंवा कलाकारावरती प्रेम किती करतात. पण मग तो स्टुडिओ जळून गेला सगळा. आणि त्याच वेळेत राजूजी, त्या लोकांनी मेहनत करून जिथे ती हे जात होती तिथे बुलडोजर वगैरे लावून त्याला आटोक्यात आणली. नक्कीच मला त्या जेव्हा अशा 30 फूट 40 फूट वरती ज्वाळा जात होत्या तेव्हा माझं 30 वर्षाचा बॅग म्हणजे आठवत होतं. कारण मी जे 1942 लव्ह स्टोरीपासून जमा केलेले मोल्ड होते, मी जे माझ्या आयुष्यातले बेस्ट असे प्रकार होते, जे अगदी तन मन धनानी जपून ठेवले, म्हणजे सगळे माझ्या स्टुडिओची खासियत जर का काय म्हणाल तर माझे मोल्ड आहेत, ते आम्ही वाचवले काहीपणात. पण काही जे रेअर होते ते गेले एखाद्या माणसाच्या दुर्लक्षितपणामुळे.
पण आम्ही जोमाने परत कामाला लागलो आहे. कालच दिप्पल लांजेकरचं ज्ञानेश्वर माऊलींचं एक चित्रपट सुरू झाला आहे. उद्या पासनं काशीबाईवरती स्मृती शिंदे त्यांच्या मालिकेतनं एक वर्षभराचं शूटिंग होतं आहे की कशा पद्धतीने आहे. असे अनेक आता लाईनअप तर केलेले आहेत. कलाकार कधी माझ्यामध्ये तरी जसा तो त्याला एक कुठनं तरी चेतना मिळाली ना, तो उठून परत त्याच्या विश्वावरती आणि मी माझ्या अंगात जोपर्यंत दम आहे ना, तर ते कलेची साधना आणि कलेची सेवा करत राहीन. मग मी कितीही संकट येऊ, कितीही चांगलं येऊ, अवॉर्ड मिळाल्यावरती मी तेवढा भारावून जात नाही. आज 4 नॅशनल अवॉर्ड, एवढे स्क्रीन, एवढे फिल्मफेअर मिळाल्यानंतर ते बूस्ट आहे, ते आम्हाला लागतंच, कारण त्याच्या व्यतिरिक्त काही बाकी मिळत नसतं. पण हार न मानता परत त्या जिद्दीने करायचं आणि त्याच्यासाठी मी खरंच माझ्या आईचा, माझ्या बायकोचा, माझ्या मुलांचा, माझ्या बहिणीचा, तिच्या नवऱ्याचा, काकांचा, अशा आणि माझ्या सगळ्या परिवाराचा जे माझ्याबरोबर उभे राहिलेत ह्या सगळ्या स्थितीमध्ये. कारण हे 1.5-2 वर्ष ना फार कठीण सगळ्यांसाठीच. एक तर दिवस रात्र काम करत असताना घरात बसायला लागणं, घरातनं बाहेर पडल्यावरती अनेक समस्यांमधनं आपल्याला बाहेर येऊन काम करणं आणि परत ती चेतना ठेवणं की नाही मला परत त्या जिद्दीने. मी 33 वर्ष ही दाढी ह्याच्यासाठी वाढवली आहे की मला आठवू दे की ती 33 वर्ष वेगळी होती, आता तुझी परत चालू झालीत. आता तू परत उमेदीने जेवढा वर्ष आहेत, जेवढ्या जीवन जगायचं आहे, तुला डेडिकेटेडली तुझ्या कामासाठी तेवढं परत उभं राहायचं आहे, तुझ्या लोकांसाठी उभं राहायचं आहे. तुमची ही जिद्द तुम्हाला वेगळं बनवते, तुम्हाला मोठं बनवते. समर्पित भावनेनं तुम्ही आजपर्यंत काम करत आलेला आहात आणि त्याचमुळे कदाचित किती संकटं आली तरी कुठल्याही संकटानं तुम्ही खचून गेला नाहीत. नव्या उमेदीनं प्रत्येक वेळेला सुरुवात केली आणि म्हणूनच तुम्हाला आधुनिक जगाचे विश्वकर्मा, आधुनिक युगाचे विश्वकर्मा का म्हणतात हे तुमचे अनुभव, तुमचं काम आणि आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा ऐकल्यानंतर आम्हाला कळतं. हत्तींचं आणि तुमचं प्रेम, तुमचं हत्तींवर असलेलं प्रेम याविषयीचा उल्लेख झाला, तर त्या गजांत लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहो या शुभेच्छा आमच्या आणि कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून आभार. खूप धन्यवाद. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती एग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये. वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.